नमस्कार, जय हिंद मित्रांनो। महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दल एक अपडेट आहे मित्रांनो। तर बघा, नागपूर लोकसत्तामधील बातमी आहे। नागपूरचे जे DCP साहेब आहे निसार तांबोळी साहेब यांच्यामार्फत एक स्टेटमेंट आलेलं आहे। नागपूर शहर पोलीस दलात मंजूर संख्येपेक्षा काही जागा रिक्त आहेत, परंतु शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची संख्या पुरेशी आहे। रिक्त पदे लवकरच भरती केली जाणार आहेत। तर बघा, पोलीस दलात 33,000 पदे रिक्त, ज्यामध्ये महिला पोलिसांच्या 16.6% पदांचा समावेश। बघा, मागच्या आठवड्यातच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर पोलीस आयुक्त जे रवींद्र सिंगल साहेब आहे यांना विचारणा केली होती की पोलिसांची ही भरती तुम्ही कधी करणार आहे, रिक्त जागेचे अनुशेष कधी भरून काढणार आहे। तर याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की 1 महिन्याच्या आत त्यांना ॲफिडेविट द्यायचे आहेत, म्हणजे तिथे माहिती द्यायची आहे की आम्ही या महिन्यात पदांची भरती करू। तर बघा मित्रांनो, आगामी काळात पोलीस भरती लवकरच होऊ शकते। याबद्दल काही भरतीपूर्व प्रशिक्षण संस्था देखील आता सुरू झालेल्या आहे गडचिरोलीसारख्या ठिकाणी। आणि बघा मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे प्रश्न होते की सर, पोलीस भरती 25,000 महिलांची एकसाथ होईल का? तर नाही मित्रांनो, एकसाथ महिला पोलीस भरती इतकी होऊ शकत नाही। टप्प्याटप्प्यामध्ये, म्हणजे प्रत्येक भरतीमध्ये काही महिलांच्या राखीव जागा असतात, त्यानुसार 25,000 महिलांची सुद्धा भरती होईल। याबद्दल मुख्यमंत्री साहेबांनी स्टेटमेंट दिलं होतं। त्यामुळे बऱ्याच विद्यार्थी मित्रात संभ्रम आहे की एकसाथ महिलांची भरती होईल का? तर नाही, ती भरती टप्प्याटप्प्यात होणार आहे। तर बघा, महाराष्ट्र पोलीस दलात महिलांच्या 33% असावा यासाठी गृह मंत्रालय प्रयत्न करीत आहे। सद्यस्थितीत राज्य पोलीस दलात पोलिसांच्या मंजूर संख्येच्या तुलनेत 16%पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत। महिलांवरील अत्याचार आणि कौटुंबिक हिंसाच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात 4थ्या क्रमांकावर आहे। तर बघा मित्रांनो, खूप मोठं असं स्टेटमेंट आहे। एवढं वाचण्यात व्हिडिओ लंबा होईल। महत्त्वाचे इतकं सांगतो की आगामी काळात भरती होऊ शकते आणि याबद्दल पोलीस प्रशासनाकडून सुद्धा हालचाली सुरू आहेत। तर चला बघूया हिवाळी अधिवेशनामध्ये याबद्दल काही अपडेट येते का, आणि आपल्या मार्फत पण सुद्धा प्रयत्न चालू असतील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुढे काही अपडेट असली तर नक्की व्हिडिओ मार्फत कळवलेले। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।